नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण पाहणार आहोत की गेले काही दिवस जी पावसाने विश्रांती घेतली होती आणि नंतर पुन्हा एकदा पावसाला मुसळधार सुरुवात झालेली असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे चक्रीवादळ स्वरूपाचं तयार झालेलं होतं जे महाराष्ट्रात दाखल झालेलं असेल. तर आपण व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वारंवार इन्फॉर्मेशन देत असतो आपण आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकता की महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये काय परिस्थिती राहणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पालघर, मुंबई आणि पुणेचा जो परिसर आहे, अहमदनगर लगतील हा जो परिसर आहे सोलापूर लगतील, तर या परिसरामध्ये मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये 28 तारखेला म्हणजेच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून चालू झालेला असून त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी चालू झालेला आहे मित्रांनो. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण झालं होतं आणि त्याचा जो परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता गेले 2 ते 3 दिवस झालं आणि हवामान विभागानेही तशी माहिती आपल्याला सांगितली होती. त्याच अनुषंगाने आपण आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आज आपण गेले 2 ते 3 व्हिडिओ झाले आपण आपल्याला खरी माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या अनुषंगाने आपण त्या स्वरूपाचा व्हिडिओ आपल्याला बनवून मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण बघू शकता की मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, जामखेड, बीडचा काही भाग, केजचा काही भाग, जतचा भाग, करमाळ्याचा काही भाग आहे. तर आपण बघू शकता सर्वात जो चक्रीवादळाचा जो तीव्रतेचा जो भाग आहे तो आपण बघू शकता बार्शी, परांडा, कालंब, चौसाल या भागातील मध्यस्थी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आपण बघू शकता भूम, रौंड, खारडा, चौसाला, मसाय, तारखेड, येडशी, भूम, बार्शी या भागामध्ये अति ते मुसळधार आणि विजांच्या कडकडाटासह या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. तर करमाळा, जामखेड, कर्जत, कुर्डुवाडी, उस्मानाबाद, औसा, लातूर या भागामध्ये काही ठिकाणी कमी दाबाचा क्षेत्र तयार असून त्या ठिकाणी हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की इंदापूर, बारामती, दौंड या भागामध्ये सुद्धा कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर सोलापूर लगतील जे पंढरपूर, येनकी, काही पिलेचा काही भाग आहे, अकलूज, फलटणचा काही भाग आहे, वैराग, तुळजापूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्यास सारखा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. तर आपण पुण्यालगतील जर भाग पाहिला गेला तर आपण बघू शकता की पुणे, सासवड, राऊ, शिरूर, चाकण तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की
मंचर, अलकुटी, जुन्नर हे जी प्रमुख शहरं आहेत, हे जी गावं आहेत, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, की पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार असून आळंदी, तुळापूर, कोरेगाव, शिक्रापूर, संगवी, पिंपळगाव ह्या ठिकाणी आपण मित्रांनो बघू शकता, की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. तर खेड, पडोल, मलतान या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकतो मित्रांनो, की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. तर मुंबई लगततील काही शहर आहेत, पेण असेल, खोपोली असेल, कामशेतचा काही भाग येऊ शकतो त्याच्यात, नेरळचा भाग येऊ शकतो, पनवेल आहे, अंबरनाथ आहे, ठाणे आहे. तर या भागामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो, की विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस त्या ठिकाणी चालू असून वसई विरार आहे, शहापूर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ठाण्याच्या भागातील जे काही प्रमुख शहरे असतील तर त्या मीरा भाईंदर आहे, ओमवाडी आहे. तर मित्रांनो अशा काही बऱ्याच शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू आहे. तर उद्या सकाळपर्यंत मित्रांनो पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस सध्या त्या भागामध्ये चालू आहे. आणि वातावरण हे सकाळपर्यंत चेंज होणार आहे आणि त्या स्वरूपाचा त्या भागामध्ये पावसाचा सामना आपल्या सर्व नागरिकांना करण्यात येणार आहे. आणि तशा स्वरूपाची माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी मित्रांनो प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो रत्नागिरी, सातारा, सांगली या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, की त्या ठिकाणी सुद्धा आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो. तर आपल्या वरील नांदेड, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, जळगाव या भागामध्ये सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला आपण सहकार्य करावं मित्रांनो. आपली व्हिडिओ शेअर करावं. धन्यवाद मित्रांनो.